मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित राहून आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा, तसंच आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दावा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबां की जय. अवतार मेहर बाबां की जय. अवतार मेहर बाबां की जय. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. वरती पाहिल्यावर ना आवाज थोडासा फीबल होतो, म्हणून म्हणजे प्रेयर जरा मला नाही माहित माझं कनेक्शन नाही, शक्यता आहे. थोडा कटत होता आवाज. अच्छा, नाही आता आम्हाला क्लिअर येत होता. बरं, आता येतोय व्यवस्थित. हो. माझं थोडं इकडे हे रेकॉर्डिंगचं पण चाललं आहे, काहीतरी ॲडजस्टमेंट. हां, जय बाबा. येतो ना आता व्यवस्थित? हो, तुम्हाला आता येतोय. अच्छा, ठीक आहे. कधी ना मला असं भीती वाटते की खूप लाऊड होतं आहे का आपलं, खूप जास्त हार्श होतं आहे का, असं कधी वाटतं. मग हे होऊन जातं. अच्छा, अवतार मेहर बाबांचे, श्री मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख व संदेश ह्या पुस्तकाचा भाग 2 मधलं प्रकरण 6 आपण गेल्या वेळेला सुरू केलं होतं, साधकाची लक्षणे. आणि या प्रकरणामध्ये आंतरिक जीवनाच्या सत्याविस्तारात तो साधक कसा प्रवेश करतो ह्याच्याबद्दल दिलेलं आहे. आता ह्या पुस्तकाचं नाव श्री मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख व संदेश असंच आहे, कारण हे अगदी 25-26 त्यावेळेला बाबांनी जे मेसेजेस वेळोवेळेला दिले ते मेहर मेसेजेस पुस्तकात छापून यायचे आणि त्या सगळ्याचं भाषांतर सी डी देशमुखांनी केलं. त्या काळात बाबांनी स्वतःही अवतार घोषित केलं नव्हतं आणि लोकही अवतार मेहर बाबा म्हणत नव्हते, श्री मेहर बाबा म्हणायचे. म्हणून सगळीकडे श्री मेहर बाबांचे लेख व संदेश आहे. कारण आता याचं रिप्रिंटचं काम संपत आलेलं आहे. म्हणजे ते डॉक्टर राजेंद्र निस्ताने जे आहेत अमरावतीचे, त्यांनी हाती घेतलं आहे आणि त्यांचे भाग 1 आणि 2 एकत्र करून ते दोन्ही एकत्रच प्रसिद्ध करणार आहेत. तर ते ऑलमोस्ट फिनिशिंग प्रोसेसला आहे. थोड्या दिवसात सगळ्यांना ते म्हणजे खरंच आपल्याकडे संग्रही ठेवावं असंच हे पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी नावाचं अवतार मेहर बाबांचे केलं होतं, पण तसं ते परमिट नाही आहे. रिप्रिंटमध्ये जे आहे तेच नाव ठेवायला लागतं. त्यामुळे श्री मेहर बाबांचे लेख संदेश या नावानेच ते रिप्रिंट होईल परत. एवढंच आहे की 2 भाग इथे वेगळे आहेत, त्यांनी एकत्र 2 भाग एकत्र उपलब्ध करून देतात, ही चांगली गोष्ट आहे. तर ह्या प्रकरणामध्ये रूढीची ससीमितता म्हणजे मर्यादितता, ज्या रूढी आहेत त्यांची मर्यादितता, बाबांनी शरीयत आणि तरीकत अशा 2 गोष्टी सांगितल्या होत्या की धर्माचं जे आचरण आहे, धर्माचे जे कायदेकानून आहे आणि त्याचं आचरण, तर धर्माचं आचरण कितपर्यंत आपल्याला उपयोगी पडतं ह्याच्याबद्दलची ह्या लेखामध्ये चर्चा केलेली आहे. तर ह्या रूढी कशा सारशून्य असतात आणि त्या बहुतेक रूढी कशा अज्ञानी लोकांच्या किंवा अविचारामुळे अस्तित्वात आलेल्या असतात आणि त्यामुळे त्याच्यात काही सगळी अशी भ्रमात्मक मूल्येच असतात. म्हणून त्या रूढी कशा त्यांचं मर्यादा येते त्या रूढींना किंवा त्यांच्या उपयोगांना. आणि असं जरी असलं तरी पण त्यांचा काहीच उपयोग नाही असंही नाही, असं आपण गेल्या पॅरेग्राफमध्ये सारांशाने बघितलं होतं. आता पुढचा पॅरेग्राफ आहे रूढीमुक्तता शोधक विचारांवर आश्रित असली पाहिजे. म्हणजे रूढीतून मुक्त असं आचरण पाहिजे, पण ते कसं पाहिजे? केवळ आम्ही इतरांसाठी काहीतरी वेगळं करतो ह्या विचाराने ते आचरण स्फूर्ती त्याची झालेली नसावी, तर काही शोधक विचारांवर आधारित अशी ती रूढीमुक्तता असायला हवी, असं ह्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी कसं सांगितलं आपण बघूया. कित्येक लोक केवळ
लोकविलक्षणता अनुभवण्याकरताच लोकाचाराविरुद्ध वर्तन करतात. म्हणजे काय, आम्ही सुधारक आहे, आम्ही काही असं वागणार नाही, आम्ही असं वेगळं करू, हा भाव फक्त त्यांच्या पाठीशी असतो की इतरांपेक्षा आम्ही काहीतरी वेगळे आहो, एवढ्याचसाठी त्यांचं वेगळं वर्तन असतं, एवढ्याचसाठी ते रूढींचं पालन करत नाहीत. परंतु स्वतःचे व्यापार व व्यवहार विचित्र ठेवल्यामुळे त्यांना इतरांहून स्वतः निराळे असल्याचा अनुभव येतो. आपण इतरांपेक्षा वेगळे आहे असा अनुभव त्यांना येतो. का? कारण आम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं वागतो. ह्या भेदभावनेत ते रममाण होतात. परस्पराविरुद्ध आचार हा बहुधा तो रूढ पद्धतीच्या उलट असतो. इतक्याच कारणानेही आकर्षक बनतो. पुष्कळदा रूढ मार्गाने न जाणारा केवळ वेगळ्या मार्गाने चालला आहे. एक काळ असा होता की फार प्रगत राहिलं, वेगळे कपडे घातले, वेगळ्या पद्धतीने वागलं म्हणजे हा फार प्रगत आहे, वेगळा आहे, आकर्षक आहे, अशी एक धारणा एकेकाळी होती. सर्वसाधारण अनुवर्तनातील भ्रामक मूल्ये अतिपरिचयामुळे रुचिशून्य बनतात. की जे साधारण रूढी आहेत त्याचं सतत अनुकरण करून करून अतिपरिचयात अवज्ञासारखं जास्त त्या रूढींचं अतिशय नेहमी पालन केल्यामुळे त्याच्यात काही सार वाटेन असं होतं, काही आवड राहत नाही आणि ते रुचिशून्य बनतात. व नंतर सत्य आणि शाश्वत मूल्यांचा शोध न करता मन असाधारण वर्तनात मूल्यभ्रमाची रचना करून रुची घेण्यास प्रवृत्त होते. म्हणजे काहीतरी खरं सत्याचा शोध न घेता शाश्वत मूल्यांचा, ज्या परमनंट आहेत, नेहमी टिकणाऱ्या अशा मूल्यांचा शोध न करता केवळ इतरांपेक्षा वेगळं वर्तन व्हावं, असाधारण वर्तन व्हावं आणि मग अशा पद्धतीचं काहीतरी त्यांच्या भ्रामक कल्पना असतात, त्यांचा शोध घेऊन त्याच्यातच त्यांना आवड यायला लागते. रूढीसंमत आचार टाकून यंत्राप्रमाणे व अविचारपूर्वक लोकविरुद्ध पण पूर्वी इतक्याच सारशून्य आचराचा आश्रय केला म्हणजे बाह्य नियमनिष्ठतेची अवस्था पार केली असे होत नाही. फार महत्त्वाचं आहे, फारच महत्त्वाचं. म्हणजे केवळ त्या रूढी यंत्रवत अवलंबायला नाही पाहिजे हे जितकं खरंच आहे, त्याचप्रमाणे काही विचार न करता केवळ यंत्रवत त्या पूर्वीच्या रूढी टाकून द्यायच्या आणि अविचाराने काही पण नवीन सुरू करायचं, ते तितकंच भ्रामक असतं, तितकंच शून्य त्याला महत्त्व असतं. त्यात काही सार नसतं, मूल्य नसतं, त्याला काही महत्त्व नसतो. अशा विचारांचा केवळ आपण प्रगत आहोत, इतरांपेक्षा असाधारण आहोत, वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी जर त्याचा अवलंब केला, असं केलं म्हणजे तुम्ही रूढींना पार केलं, नियमनिष्ठतेची अवस्था पार केली असं होत नाही. आपण जेव्हा म्हणतो की बाबा रूढींच्या विरुद्ध आहेत, बाबांनी नेहमी सांगितलं कर्मठपणा नको, रूढी सगळे हे आचार विचार हे सगळं पालन करायचं, अवलंबन करायचं गरज नाही, तर ते असं का म्हणतात त्याच्या मागच्या हे जे विचार इथे बाबांनी मांडले ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ बाबा म्हणतात पूजा आचार रूढी नको म्हणून केवळ सोडायचं आणि मग त्यात ते अट्टाहास, कर्मठपणा, की मग बाबांच्या भजनात बाबांच्याशिवाय इतर कुठलं भजन, तुकारामाचं भजन म्हटलेलं हे काही लोकांना चालत नाही, जेव्हा की बाबांना तुकारामाचे अभंग आवडायचे. मग हा एक वेगळ्या प्रकारचा कट्टरपणा सुरू होतो. तर आपल्याला खूप लक्ष द्यायला पाहिजे. जेव्हा बाबांनी सांगितलं की तुम्ही हे सगळे पूजा अर्चा नियम रूढी पाळू नका, कर्मठपणा करू नका, असा कर्मठपणा टाळताना दुसऱ्या प्रकारच्या कर्मठपणात तर आपण परत बांधले जात नाही ना, ह्याचा नेमका विचार निश्चित झाला पाहिजे. म्हणजे बाबांनी जे म्हटलेलं आहे ते का, त्याच्या मागचा हा 2-3 ह्या प्रकरणामध्ये आणि आणखीन बऱ्याच ठिकाणी खूप छान उल्लेख आलेला आहे की असं का म्हणतायत बाबा, ते समजून घ्यायला पाहिजे. परत एकदा ते वाक्य वाचले. रूढीसंमत आचार टाकून यंत्राप्रमाणे आणि अविचारपूर्वक लोकविरुद्ध पण पूर्वी इतक्याच सारशून्य आचाराचा आश्रय केला म्हणजे बाह्य नियमनिष्ठतेची अवस्था पार केली असे होत नाही. कारण तशा प्रकारचा बदल प्रतिक्रियात्मक असल्यामुळे तो बंधनरहित
व सत्यनिष्ठ जीवनाला पोषक होत नाही. आता असं का की असं जर अविचारपूर्वक केलं तर ती काय असते, त्या रूढीला प्रत्युत्तर. क्रिया काय, रूढी, मग त्याची प्रतिक्रिया ती रूढी न पाळणं होतं. मग असं जर केलं तर ते प्रतिक्रियात्मक कर्म होतं आणि प्रतिक्रियात्मक कर्माचंही बंधन उत्पन्न होतं. बाबा जेव्हा सांगतात की रूढी पाळू नका, त्याच्यामागे त्यांचा हेतू काय असतो की त्या रूढी यंत्रवत पाळून तुमची आध्यात्मिक प्रगती होणार तर नाहीच आहे, पण ते कर्म करून जे तुमचे आणखीन कर्माचं बंधन वाढत जाईल, ते बंधन वाढू नये असा तिथे भाव अपेक्षित आहे. पण जेव्हा अविवेकाने त्या रूढी मोडून असाधारण वागलं जातं, तेव्हा त्या अविचारातून ही जी क्रिया आहे ती प्रतिक्रिया म्हणून उत्पन्न होऊन त्याचे कर्माचे तेवढेच बंधन पुन्हा तयार होणार. म्हणून असं न करता त्याच्या मुळाशी समीक्षणात्मक म्हणजे टीकात्मक किंवा चांगलं वाईट किंवा काय म्हणायचं समजून उमजून केलेली विवेकसंमत क्रिया तिथे असली पाहिजे. त्याच्या मुळाशी समीक्षणात्मक पूर्ण विवेक असतो. बाह्य नियमनिष्ठेची स्थिती पार करून ज्यांना आंतरिक जीवनातील सत्य व सारभूत अवस्थेत प्रवेश करायचा असेल त्यांनी रूढीची संमती किंवा असंमती यांचा विचार न करता स्वतःमधील सारासार विवेक वाढवावा. की ज्यांना खरंच त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि ती जी सारभूत अवस्था आहे, अंतिम सत्य आहे, तिथे ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी ते जे काही करतील ती क्रिया रूढीनी संमत आहे का की असंमत आहे. आपल्याला माहिती आहे की बाबांनी ते सगळे एकदा बसले असताना एका फॉरिनरला मांडी घालून बसणं कठीण होत होतं, कारण सवय नाही. त्यामुळे बाबा जे सांगतायत त्या डिस्कोर्सकडे, लेक्चरकडे त्याचं लक्ष नव्हतं आणि त्याचं जे अवस्था होती ती अवघडलेली अवस्था असल्यामुळे त्याचं सगळं लक्ष आपलं पाठ दुखते का, गुडघे दुखतात का ह्याकडेच होतं. तेव्हा बाबांनी सरळ सांगितलं, पाय पसरून बसला तरी हरकत नाही. जेव्हा की आपण काय म्हणतो, पाय पसरून देवळात देवासमोर बसायचं नाही. पण त्यांनी सांगितलं की पाय पसरून जर तू बसला नाहीस तर तुझं लक्ष मी काय सांगतो त्यात जाणारच नाही आणि मी सांगतो प्रत्यक्ष अवतार हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बाबांनी स्वतः या गोष्टींना महत्त्व नाही हे दाखवून दिलं होतं. काहीतरी एकदा झालं तर मी म्हटलं की हां, तर रांगोळे काका मला म्हणे की असं बस सेंटरमध्ये. मी म्हटलं नाही, बाबांकडे पाठ होईल. मी त्यावेळी यंग होते, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कदाचित करत असेल किंवा हायस्कूल कॉलेजला असेल. तर मग मला रांगोळे काकांनी एकच प्रश्न विचारला, तू म्हणते असं बसलं तर बाबांकडे पाठ होईल, तर मला सांग बाबा कुठे नाही आहेत. कुठे नाहीत म्हणजे जिथे पाठ करून बसता येईल, तर बाबा सगळीकडे आहेत. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्यावर आपला परंपरागत आपल्या मनावर इतका पगडा आहे त्यांचा. आता आपण सगळेच तिथे थ्रीशोल्डला नमस्कार करून जातो, पण पूर्वी ही मंडळी असताना ती पद्धत नव्हती खरं तर. आता तो करायचा की नाही करायचा हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. इन शॉर्ट इथे पण तेच सांगितलं की सारासार विवेक स्वतःमधला हे केला पाहिजे की इतर रूढीसंमत काय आहे किंवा रूढीनी कशाला असंमती दिली ह्याचा विचार न करता अंतिम सत्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर आपला स्वतःचा सारासार विवेक वाढवला पाहिजे. शरीयत किंवा कर्मठतेमधून तरिकत किंवा मोक्षमार्गात चढण्याचे रहस्य सर्वस्व केवळ बाह्य नियमनिष्ठतेच्या त्यागात साठवलेले नाही. आणखीन एक खूप छान वाक्य आहे, शरीयत किंवा कर्मठतेमधून तरिकत किंवा मोक्षमार्गापर्यंत चढण्याचे सर्वस्व केवळ बाह्य नियमनिष्ठतेच्या त्यागात साठवलेले नाही. म्हणजे हे जे धर्माने घालून दिलेले नियम आहेत, कर्मठपणा आहे, त्याच्यापासून प्रत्यक्ष अंतिम सत्याच्या मार्गात त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या मार्गावर मोक्षमार्गाच्या मार्गावर चढण्याचं रहस्य जे आहे, सर्वस्वी सगळं रहस्य तर कशात आहे, केवळ ह्या नियमांना निष्ठतापूर्वक त्यांचं पालन करण्यात ते नाही.
आणि त्या त्यागात ते साठवलेलं नाही. म्हणजे शरीयतपासून तरिकतपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा निश्चितच कर्मठतेमधून किंवा रूढींमधून गेलेला नाही. केवळ रूढीबंध तोडून, इथे ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे सत्यासत्य विवेक, म्हणजे सत्य असत्य विवेक. केवळ रूढीबंध तोडून व्यक्तिवैचित्र्य वाढवणे किंवा साधारण पद्धती सोडून असाधारण पद्धतीचा अवलंब करणे हे ह्या परिवर्तनाचे स्वरूप नाही. आधीच बाबांनी आधीच्या पॅरेग्राफमध्ये पण सांगितलं आहे की रूढी पाळू नका, म्हणजे केवळ तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात, काहीतरी व्यक्ती वैचित्र्य वाढवणं किंवा साधारण पद्धती सोडून इतर कुठल्या दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करणं, हा बदल अपेक्षित ह्या परिवर्तनातून, हा बदल अपेक्षित नाही आहे. सॉरी. तर या परिवर्तनाचे रहस्य स्थायी परंपरेचे अंधानुसरण टाकून सारासार विवेकनिष्ठ जीवनाचा स्वीकार करण्यात साठवलेले आहे. तर हा बदल कशासाठी आहे? कर्मठता कशासाठी सोडून द्यायची? कर्मठता सोडून, रूढी सोडून काय साध्य करायचं आहे? तर हा जो बदल आहे, त्या बदलाचं रहस्य जे आहे, हे अंधपणे ज्या रूढी आहेत त्यांचं अनुकरण न करता सारासार विवेकपूर्ण अनुकरण वर्तन आपलं असावं आणि अशा पद्धतीचं जीवन आपण स्वीकारलेलं असावं, ह्याच्यात आहे. इथे पटकन डोळ्यासमोर उदाहरण येतं, म्हणजे एकनाथ महाराजांचं. आंघोळ करून आले तरी त्यांनी काय, अरे गाढवाला शिवायचं नाही असं काहीतरी त्यावेळेस पद्धती होती, तर त्यांनी गाढवाला पाणी पाजलं. म्हणजे रूढी न पाळण्याची आणखी एक रूढी नको व्हायला. कधी कधी हे पण होतं, रूढीबाह्य वर्तनाची एक रूढी होते. म्हणून फार काळजी घ्यायला पाहिजे. आपण बाबाप्रेमी, बाबांनी सांगितल्याप्रमाणे चालण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण त्यामध्ये अट्टाहास नको आणि रूढी न पाळण्याची आणखी एक नवीन रूढी आपण प्रस्थापित होऊ नये याची काळजी आणि जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. बाबांनी सांगितलेले आहे की तुम्हाला अंतःकरणापासून जे करावंसं वाटेल ती खरी पूजा. तुम्हाला हृदयापासून वाटतं ना, बाबांनी सांगितलं मला हार चढवू नका, किंवा अरे त्याने हार चढवला मग मी का नाही, म्हणून केवळ हार चढवणं नाही. पण बाबांनी खूप वाटतंय तुम्हाला बाबांच्या चरणावर एखादं सुंदर फूल टाकावं, अंतःकरणापासून वाटतंय, पण त्याच वेळेस तुमचं दुसरं मन तुम्हाला सांगतं अरे बाबांनी तर सांगितलं की हे फूल हार यात पैसे घालू नका, हार चढवण्याची गरज नाही. मग असं असताना अंतःकरणातून जी उर्मी आली फूल वाहण्याची ती तुम्ही दाबून टाकता. तसंही व्हायला नको. पण कटाक्षाने तो हार घातलाच पाहिजे, मग तो त्याने घातला, मग तो कितीचा आहे, ह्या मुद्दाम रूढी म्हणूनही ती रूढी पाळायला नको. जे हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून उत्स्फूर्तपणे वाटतं ते करावं. कर्मठ केतकी आवाज आता व्यवस्थित आहे? हा, कारण ना आज मी पंखा लावलाय तर त्यामुळे कदाचित वाटत असेल. चालू राहायला तर हरकत नाही ना? हां, राहू देऊ ना पंखा? हां. जय बाबा. कर्मठपणातून मोक्षमार्गात परिवर्तन झाले म्हणजे तर्कशून्य अज्ञान जाऊन तिथे समीक्षणात्मक विचार जागृत होतो. हे मोक्षमार्गाचा मार्गावर प्रगत होत असताना कर्मठपण, आणि जेव्हा तुम्ही अगदी सद्गुरू, मोठे खूप ॲडव्हान्स प्लेनवरचे गुरु किंवा जीवात्मे ह्यांना बघाल तर बऱ्याचदा हळूहळू त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडून दिलेल्या असतात, त्यांचं वेगळं चाललेलं असतं. म्हणून बाबांच्या आश्रमात जर बघितलं तर युजली सगळ्या आश्रमातून कसं असतं की पूजा, अर्चा, पाठ, अमुक तमुक एक दिनक्रम असतो. तो कधीही बाबांनी त्यांच्या आश्रमात ठेवलेला नव्हता. हा, लवकर उठायचं असायचं बाबांचं, आणि त्यांचं कारणही त्यांनी सांगितले ती पहाटेची वेळ आहे ज्या वेळेला मी सर्वत्र उपस्थित असतो, असं बाबांनी सांगितलेलं आहे. तर कर्मठपणापासून ह्या मोक्षाच्या मार्गामध्ये जर बदल झाला म्हणजे मग तिथे काय होतं की
असं वितर्क जे तर्क नाही, इलॉजिकल असं अज्ञान जाऊन तिथे सारासार विचार, विवेक, समीक्षणात्मक म्हणजे टीकात्मक विचार जागृत होतो. केवळ बाह्य नियमबद्धतेच्या अवस्थेस बाह्य नियमबद्धता म्हणजेच रूढी, आचार, विचार जे आहे, म्हणून ह्या बाहेरच्या जे नियम आहेत त्याच्यात बांधून घेणं, केवळ बाह्य नियमबद्धतेच्या अवस्थेत मनुष्याचे आध्यात्मिक अज्ञान इतके गहन असते की आपण अज्ञानी आहो हेही त्याला ठाऊक नसते. ते इथे त्याने सांगितले की ही जी अज्ञानाची दर्या असते, जेव्हा ती रूढी तुम्ही अंधपणाने कुठल्या रूढीचा अवलंब करता, त्यावेळेला तो मनुष्य इतका अज्ञानी असतो की आपण अज्ञानी आहे हे तो मान्य करत नाही, कारण त्याला स्वतःलाच ते ठाऊक नसतं. परंतु जेव्हा मनुष्य जागृत होत जाऊन पथप्रविष्ट होतो तेव्हा त्याला खऱ्या प्रकाशाची आवश्यकता भासते व सुरुवातीला सत्सत, नित्यानित्य, सत्यासत्य व सारासार यांमध्ये बौद्धिक विवेचनात्मक निवड करण्याच्या द्वाराच त्याचा प्रकाशाप्रत पोहोचण्याचा प्रयत्न अभिव्यक्त होतो. भाषा थोडी अवजड आहे, बोजड आहे, पण ते फक्त 2 शब्द एकत्र केल्यामुळे आहे. आपण परत त्याला सोपं करून वाचूया की जेव्हा माणूस जागृत होतो, तो जीवात्मा जागृत होतो आणि सतसत त्याचा विवेक वापरून विचारपूर्वक तो त्या अध्यात्म मार्गावर प्रगती करायला लागतो, चालायला लागतो, त्याचा प्रवेश होतो. पथप्रविष्ट म्हणजे त्या मार्गावर त्याचा प्रवेश होतो, अध्यात्म मार्गावर. तेव्हा त्याला खऱ्या प्रकाशाची गरज भासते. खरा प्रकाश आहे, खरं ज्ञान आहे, खरी दिशा आहे, त्याची आवश्यकता त्यावेळेला त्याला वाटायला लागते. आणि मग सुरुवातीला सद असत, नित्य अनित्य, सत्य असत्य, सार असार, सारपूर्ण आणि असार म्हणजे शून्य, ज्यात काहीही तथ्य नाही, असं जे बौद्धिक विवेचन आहे त्या प्रत्येक गोष्टीची ह्या पद्धतीनं चिकित्सा करूनच मग तो आपला मार्ग निवडतो आणि मग अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पुढचा पॅरेग्राफ आहे शुष्क अंधविश्वासाचे दिवाळे. म्हणजे हे रूढी पाळताना कुणाचं तरी माईक चालू आहे आणि ते रस्त्यावर आहे, ट्रॅफिकचा आवाज येतोय सगळा. किती थोडं बंद करशील ना, कोणाचं तरी माईक सुरू आहे. हां, आणि ते रस्त्यावर आहेत त्यामुळे वाहनांचा आवाज येतो. ते स्वतःच मला वाटतं. हां, ठीक आहे. 1 मिनिट आहे बरोबर. पुढचा पॅरेग्राफ आहे शुष्क अंधविश्वासाचे दिवाळे. की आपला जो ह्या रूढींवर विश्वास आहे तो फक्त अंधविश्वास असतो असं नाही, कोरडा असतो. त्यात प्रेमाचा अभाव असतो, भक्तीचा अभाव असतो. जितकं तुम्ही कर्मठ व्हाल तितकं हृदयातलं प्रेम आटत जातं, तितके तुम्ही शुष्क व्हायला लागता, कडवे व्हायला लागता, कठोर व्हायला लागता. तेच बहुतेक ह्या पॅरेग्राफमध्ये बाबांना सांगायचं, आपण बघूया. त्याचबरोबर साधकास केवळ सत्यासत्यामधील बौद्धिक निवड अपुरी पडते. ही त्या केवळ हे सत्य आहे का, ते बरोबर आहे का, हे चूक आहे का, एवढंच निवड करून पुरेसं होत नाही, ती अपुरी पडते. बुद्धियुक्त विवेक हीच पुढील सर्व तयारीची निःसंशय आधारशिला असली तरी समजलेली नवीन मूल्ये आचरणात उतरवल्या जातील तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ होतो. म्हणजे आता त्याला हे माहिती आहे की हे सगळं अंधविश्वास आहे, ह्यातलं खरं काय, खोटं काय, कुठल्यात तथ्य आहे, कुठल्यात नाही, हे सगळा तो आता विवेक सुरू करतो. आणि हा त्याचा पाया असतो पुढच्या प्रगतीचा. असं जरी असलं तरी केवळ विचार करून भागत नाही, समजून भागत नाही, तर आचरणात सुद्धा ते आलं पाहिजे. आणि जेव्हा ते आचरणात येईल, जेव्हा त्याला वाटेल की अरे हे दिवा लावणं, धूप लावणं, पूजा करणं, अर्चा करणं, फूल वाहणं
ह्यात काही तथ्य नाही आहे असं मनाला वाटत असतानाही तर तो करत गेला तर त्याला अर्थ नाही. त्याला ते हृदयापासून वाटतं आहे म्हणून त्यांनी केलं, तो भाग वेगळा. पण हे त्याला उमगलेलं आहे की ह्याला काही अर्थ नाही. आपल्या जहा कल्पना प्रार्थनेत आहे ना, धूप दीप चंदन चरचाना भोग लगाना तुमरा ही तुमको लौटाना काहे बढाई करो, की हे सगळं परमेश्वरा तूच दिलेलं आहे. ते तुझंच तुला अर्पण करून मी त्यात काय बढाई करणार की मी रोज दिवा लावतो, मी रोज पूजा करतो. पण हे असं त्याला जरी त्या पथप्रविष्ट जीवात्म्याला समजलेलं असलं तरी नुसतं समजून उपयोग नाही. ते मूल्य त्यांनी आपल्या आचरणात व्यवहारात ते आलं पाहिजे आणि ते जेव्हा येईल तेव्हाच त्याला त्याचा पूर्ण लाभ होतो. आणि ह्या रूढींपासून सुटका करणं फार कर्मकठीण काम असतं. त्यात इतकं सोपं नसतं आणि सद्गुरूच्या आशीर्वादाशिवाय ते होत नाही. तेव्हा रेखा वैश्य ज्या नेहमी आपल्याबरोबर हिंदी हे कार्यक्रमांमध्ये जुळतात, ज्या डेहराडूनच्या आहेत, की त्या आर्य समाजाच्या होत्या आणि त्यांच्याकडे रूढींना तर पूजा अर्चा वैदिक पद्धती याला इतकं जास्त महत्त्व आहे. आणि त्या सगळ्यांमधून सुटका करून ते त्यांनी सोडून दिलं, ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही बघाल तर नेहमी आपल्या सगळ्यांना माहीत असतील रेखा वैश्य, की बाबांच्या ह्या आशीर्वचनाशिवाय असे आपल्याकडे भरपूर बाबाप्रेमी आहेत की सगळं काही त्यांनी सोडून दिलेलं आहे. तेव्हा त्या साधकाला फक्त विचार तो पटून उपयोग नाही, तर त्याच्या आचरणात ते आलं पाहिजे, म्हणजे त्याला त्याचा पूर्ण लाभ होतो. म्हणजे सिद्धांताला महत्त्व नसून आचरणाला महत्त्व आहे, हे महत्त्वाचं आहे. ज्या कल्पना, विश्वास, मतमतांतरे व सिद्धांत मनुष्य धारण करत असतो ते सर्व त्याच्या व्यक्तित्वाच्या अगदी बाहेरच्या स्तराला अधारपणे चिकटून राहतात. आपण जे काही आचरण करतो ते असं आपल्याला अगदी पक्क चिकटलेलं असतं. कित्येक वेळा मनुष्याचे मत एक असते व कृती त्याच्या अगदी उलट असते. जो मनुष्य, म्हणून तुकारामांनी सांगितलं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि म्हणून टिफिन लेक्चरच्या गेल्याच प्रकरणामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की बाबांनी बरेच कोडे दिलेले होते, 5-6 कोडे दिलेले होते. आणि त्यातलं एक कोडं असं होतं की जो बोलतो तसा वागत नाही. पहिलंच कोडं होतं, त्याचं उत्तर होतं ढोंगी. जो मनुष्य कोरड्या सिद्धांतवादितेवर पुष्ट होतो त्याने अध्यात्मजीवनास अद्याप सुरुवातही केलेली नसते. आणि त्याला सांगितलं ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण. म्हणजे किती काही सांगत गेला, बोलत गेला, पण स्वतः त्याचं वर्तन जर वेगळं असेल तर त्याची अध्यात्म जीवनाला सुरुवात झालेली नाही असं समजायचं. तरीही त्याच्या मनावर असा भ्रम आरूढ होतो की तो स्वतः आध्यात्मिकतेत उन्नत झाला आहे. आणि असं असतानासुद्धा हे अजून दयनीय आहे, त्या जीवात्म्याला असा त्याचा भास असतो की मी अध्यात्म मार्गावर फार पुढे गेलेला आहे, फार प्रगत झालेला आहे. त्यामुळे कोरड्या सिद्धांतवादितेचे दिवाळे पण अधिकच शोषणीय ठरते, की नुसता सिद्धांत सांगत आहे पण स्वतःचं आचरण मात्र त्याच्या बिलकुल विरुद्ध आहे. तर अशी ही अवस्था फार दयनीय आहे. कधी कधी कडवेपणाने धारण केलेले चुकीचे मत देखील अशा प्रकारचा अनुभव आमंत्रित करते की त्यामुळे पुढील अध्यात्म जीवनाचे दार उघडते. काही वेळा मत चुकीचं पण असेल, पण ते अगदी कट्टरपणे पाळलेलं असेल, तरीसुद्धा अध्यात्म मार्गात बाबांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. रूढी तुम्ही आचरणात आणा, त्या एका पर्टिक्युलर विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयोगी आहेत. त्यापुढे तुम्हाला त्या रूढींचं अंधानुकरण करण्याची गरज नाही. त्या सोडून तुम्ही विवेकाने विचार करावा. पण केवळ विवेकाचा विचार करून भागत नाही, तर तुम्ही तुमचं आचरण तसं आणलं पाहिजे. पुढे बाबा हे सांगतात की कधी कधी केवळ कडवेपणाने एखादं मत तुम्ही धारण केलेलं असतं, पण ते चुकीचं असतं. असं असलं तरी त्याच्यातूनही कधी कधी अध्यात्म मार्गावर प्रगती होऊ शकते. या पॅरेग्राफचं नाव आहे अंधविश्वास व कट्टरपंथावलंबन यांची उत्तम बाजू. म्हणजे आता इथे बाबांनी काय सांगितलं की आधीच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं की अंधविश्वासाने कसं काय दिवाळं वाजतं आणि अध्यात्म मार्गावर प्रगती कशी होत नाही. आता या बाबा कुठलंही बघा तुम्ही शांतपणे, हे खरंच पुस्तक संग्रही असायला पाहिजे.
निवांत पुन्हा घरी वाचा. इतकं सुंदर सांगितलं आहे. एकाच गोष्टीच्या सगळ्या बाजू बाबांनी हे केलेलं आहे. रूढी करू नका म्हणजे अगदी कट्टरपणे करूच नका असं त्यांनी कुठे आग्रह धरलेला नाही आहे, हे आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. तर त्याच्या सगळ्या बाजूंचा कसा विचार करून परिपोष केलेला आहे की तीच बाजू सगळ्या अंगांनी तिचा विचार करून त्याचे फायदे, तोटे, नुकसान, फायदे सगळं कसं सांगितलं आहे. आता तेच पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबा असं पण सांगतात की हे जे जे कट्टर पंथ असतात किंवा अंधविश्वास असतात त्यांच्यातही काहीतरी चांगलं आहे. त्यातली उत्तम बाजू काय ते बाबांनी या पॅरेग्राफमध्ये सांगितले. शर्यत किंवा कर्मकांडांच्या अवस्थेत देखील कित्येक वेळा कर्मठतेमुळे अनेक स्वार्थरहित व उदात्त कार्यांची स्फूर्ती होते. मग काही वेळेला कर्मठतेमधून सुद्धा की अन्नदान आहे, मग अशा पद्धतीने एखादा खूप अन्नदान करत सुटतो, म्हणजे ही उदात्त बाजू. एक उदाहरण सांगितलं तर अशा प्रकारे बाबा सांगतात की कर्मठतेमुळे सुद्धा बऱ्याचदा निस्वार्थ सेवा आणि उत्स्फूर्त कार्य केलं जाऊन असे कार्य फळाला येतात. कारण त्या अवस्थेत विश्वास किंवा मतमतांतरे अंधपणे ग्रहण केल्या जात असली तरी त्याबद्दलचा कटाक्ष व उत्साह हे त्यांनी त्यावेळी स्वीकारलेल्या विचारधारेला, इथे चोदना हा चुकीचा शब्द आहे, चेतना असायला पाहिजे, स्वीकारलेल्या विचारधारेला चेतना देतात. म्हणजे एखादी विचारधारा आहे, एखादा मतप्रवाह आहे, तो त्याला समजला आहे असं नाही, त्याने अंधविश्वासाने तो ग्रहण केलेला आहे, पण त्याच्यात उत्साह आहे, स्फूर्ती आहे, शुष्कपणा नाही आहे, कडवेपणा आहे पण शुष्कपणा नाही. मग हा महत्त्वाचा फरक आहे इथे. तो उत्साहाने केलेला आहे, स्फूर्तीने त्याने केलेला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा कार्य केलं जातं तो जो उत्साह असतो, तो जो कटाक्षाने तो पाळत असतो, करत असतो, त्यामुळे त्यांनी जी विचारधारा अवलंबलेली आहे, स्वीकारलेली आहे, त्या विचारधारेला स्फूर्ती मिळते, चेतना मिळते, चालना मिळते. तुलनात्मक दृष्टीने पाहता कोरड्या सिद्धांतवादितेपेक्षा पंथगत कट्टर अंधविश्वासांचे गुणवैशिष्ट्य हे आहे की त्यांचा स्वीकार बुद्धीप्रमाणेच हृदयानेही केलेला असतो. ह्याचं जे उत्तम बाजू बाबा सांगतात का, कारण ते हृदयापासून आलेलं असतं. अंधपणे, शुष्कपणे, कोरडेपणाने केलेलं नसतं. खूप प्रेमाने तुम्हाला बाबांना मिठी मारावीशी वाटली, वारा, पाया पडावंसं वाटलं, पडा. खूप प्रेमाने तुम्हाला वाटलं की सुंदर, अतिउत्तम, फ्रेश, टवटवीत एखादं गुलाबाचं फूल, छान हार मी बाबांना घालावा, हे तुमच्या हृदयापासून वाटलं असेल तर ती उर्मी दाबायची नाही. म्हणून इथे बाबांनी सांगितलं की जरी ते पंथ असेल, कट्टर असतील, कोरड्या सिद्धांतावर जरी आधारलेलं असेल तरी पण त्याचं वैशिष्ट्य आहे की ते बुद्धीने जसं स्वीकारलेलं आहे तसं हृदयानेही स्वीकारलेलं असतं. आणि तिथे कोरडा सिद्धांत नसतो, स्फूर्ती असते. केवळ सैद्धांतिक मतांपेक्षा असले अंधविश्वास व्यक्तित्वाच्या अधिक भागावर पसरून त्यावर ताबा करतात. पुढचा पॅरेग्राफ आहे पंथगत. एक मिनिट सॉरी जरा, ओके. पुढचा पॅरेग्राफ पंथगत कट्टर अंधविश्वासांच्या दुष्परिणामांचे कारण. पहिल्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी सांगितलं की अंधविश्वास किंवा कट्टर पंथावलंबन ह्याच्यातली उत्तम बाजू काय आहे. त्याची उत्तम बाजू ही आहे की ते बुद्धीप्रमाणे हृदयाने पण स्वीकारलेले असतात, उत्स्फूर्तपणे, कट्टरपणे त्याचं पालन केलं जातं, म्हणून त्याच्यातनं फायदा होऊ शकतो. आता या पॅरेग्राफमध्ये बाबा सांगतात की असं कट्टर अवलंबन पंथ असतात, एक एक पंथ असतात, त्यांचं कट्टर अंधविश्वास असतात, त्याचे दुष्परिणाम असतात. त्या दुष्परिणामाचं कारण काय, त्याचाही दुष्परिणाम होतात, त्याचं कारण काय. म्हणून आपला एकही मार्ग प्रेममार्ग जो बाबांनी सांगितला आहे, जो कठीण आहे तो सुद्धा, त्याचं अवलंबन करणं, बाबांचं सतत स्मरण करणं, त्यांच्यावर प्रेम करणं हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. परंतु पंथगत अंधविश्वासांचे काही फायदे असले तरी त्यांचे तोटेही तितकेच आहेत. कारण त्यांच्यामधील विवेचनात्मक विचारशीलता भ्रष्ट किंवा नष्ट झाल्यामुळे
व्यक्तिजीवनाची पथप्रदर्शक दृष्टीच तमाच्छादित होते. वाक्य थोडं अवघड आहे, त्याला सोपं करून वाचूया आणि मग समजून घेऊया. कारण त्यांच्या अंधविश्वासाचे फायदे असले तरी तोटे आहेत. कारण त्यांच्यातील विवेचनात्मक सारासार विवेक किंवा विवेचन अशी जी त्या विवेकावर आधारित जी विचार प्रवृत्ती आहे, ती विचारशिला आहे, विचारधारा आहे, ती भ्रष्ट किंवा नष्ट झालेली असते. आणि ती सारासार विवेक नष्ट झाल्यामुळे जो आध्यात्मिक मार्गावरचा पुढचा पथ दाखवायचा आहे, मार्ग दाखवायचा आहे, तोच तमाच्छादित म्हणजे अंधारलेला असतो. तम म्हणजे अंधार, आच्छादित असतो म्हणजे अंधारलेला असतो. कट्टरपंथीयांमध्ये किंवा रूढीवादींमुळे काय होतं की तिथे सारासार विवेक किंवा विचार नसतो, त्याला वाव दिलेला नसतो. आणि असा सारासार विवेक किंवा विचारशीलता नष्ट झालेली असल्यामुळे पुढचं अध्यात्म मार्गावरची प्रगती कुंठित होते, खंडित होते. हे त्याचं नुकसान आहे. पंथविशिष्ट विश्वासांच्या कडव्या अंधानुसरणाने व्यक्तीचे व समाजाचे काही हित झाले असले तरी त्याने त्याची बहुधा अपरिमित हानीच झालेली आहे. म्हणून बाबांनी सांगितलेले आहे की मी कुठलाही पंथ किंवा धर्म किंवा विचारधारा स्थापित करण्यासाठी आलेलो नाही आहे. बाबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मी कुठलाही धर्म, कुठलाही पंथ स्थापन करण्यासाठी आलेलो नाही आहे. जे पंथविशिष्ट असे असतात आणि त्यांची जी कडवी विचारधारा असते, जे अंधानुसरण असतं, त्याच्यामुळे समाजाचं कधीतरी थोडंसं हित जरी झालेलं असलं तरी त्यामधून बऱ्याचदा अपरिमित समाजाची हानी झालेली आढळते. पंथ आणि विश्वास यांच्यामधील अंधनिष्ठेत बुद्धी आणि हृदय या दोहोंना चालना मिळत असली तरी त्यात सारासार विचाराचा अस्त झालेला असल्यामुळे बुद्धी आणि हृदय या दोहोंचाही व्यापार बाधित होतो. तर आधीच्याच पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं की हे जे पंथ आहेत त्याच्यामध्ये कट्टर त्यांचे विश्वास असतात, त्याचं अगदी निष्ठेने आणि कटाक्षाने पालन केलेलं असतं आणि तिथे बुद्धी आणि हृदय दोन्हींना चालना दिलेली असते. ते हृदयापासून आलेले असे व्यवहार असतात. असं जरी असलं तरी तिथे सारासार विवेक नसतो, तो नष्ट झालेला असतो. आणि जिथे सारासार विवेक नष्ट होतो तिथे बुद्धी आणि हृदयाचा व्यापार, त्यांचं कार्यसुद्धा बाधित होतं, त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणून अंधमतप्रधान पंथ अनुसरणाने केवळ अमिश्रित कल्याणच होते असे नाही. म्हणूनच बाबांनी इथे शेवटी सांगितलं आहे की अंधानुकरणाने, अंधपणे एखाद्या पंथाचं अनुसरण केल्याने तुमचं केवळ कल्याणच होतं असं नाही, म्हणजे तुमचं अहितसुद्धा होतं. समीक्षणात्मक विचार न करता आंधळेपणाने ग्रहण केलेली कडवी मते टाकून मनुष्य जेव्हा विचारांनी ग्राह्य वाटणाऱ्या सिद्धांताचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या मनास स्वतःच्या मतांचे विवेचनात्मक परीक्षण करण्याची सवय लागते आणि ही त्याची काही प्रमाणात उन्नतीच आहे. जेव्हा मनुष्य असं कडवे सगळे विचार टाकून देतो आणि स्वतःच्या मताप्रमाणे विवेचन करतो, त्याचं परीक्षण करतो, चांगल्या वाईटाचा विवेकाच्या आधारावर तो मतांचा स्वीकार करतो, अशी जेव्हा परीक्षणाची त्याला सवय लागते तेव्हा त्याची काही प्रमाणात अध्यात्म मार्गावर उन्नती होते. परंतु आता ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे तत्वांना आचरणात उतरवण्याची आवश्यकता. जी तत्त्व आहेत, जसं आधी पण बघितलं की केवळ त्याला तो विचार पटवून उपयोग नाही, तर त्याचं आचरणही त्याप्रमाणे व्हायला हवं. परंतु नवगृहीत मतांमध्ये अंधविश्वासातील उत्कटता व उत्साह नसतो. आता नवीन मत आहे, त्याचं रूढ मार्गापेक्षा वेगळं आहे, त्याच्या विरहित आहे, म्हणजे नॅचरली त्याच्यात तो उत्साहाचा फोर्स नसतो, उत्साहाचा तो झरा नसतो, असेही कित्येक वेळा दिसून येते. व या नव्याने गृहीत धरलेलं या नवगृहीत मनात प्रेरक शक्ती नसेल
तर ते जीवनाच्या पृष्ठभागावरच तरंगत राहतात किंवा व्यक्तित्वावर ओव्हरकोटाप्रमाणे अधर राहतात. तर बरेचसे बाबा प्रेमी आहेत, त्यांना हे माहीत असतं की बाबांनी सांगितलं की ह्या रूढी, हे पूजा अर्चा, हे सगळं अंधानुकरणाने जे केलेलं आहे त्याला महत्त्व नाही आहे. तरी त्यांच्या मनात एक संभ्रम असतो, हे करायचं का? मग आता मी दुर्गापूजा केली नाही तर मग देवीचा कोप होईल का? मग मी गणपती बसवतेच 9 दिवस, नाही मग मी 9 दिवसाचा उपवास करतेच, किंवा असं जे काही आहे. तर इथे तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या विवेकाने विचाराने समजलं आहे, पण त्याला प्रेरक शक्ती नाही आहे. आणि मग अशी प्रेरक शक्ती नसेल की त्यात प्रेरक शक्ती इथे काय असू शकेल? बाबांवरची अढळ श्रद्धा, अत्युच्च प्रेम आणि विश्वास की नाही बाबांनी हे सांगितलं आहे, बाबांना हे आवडणार नाही, मी बाबांनी सांगितलं त्या मार्गावर चालणार, ही प्रेरक शक्ती असेल. तिचा जर अभाव असेल तर काय होईल की हे सगळे तुमचे विचार जीवनाच्या पृष्ठभागावर तरंगत राहणार आणि मग ते एखाद्या ओव्हरकोटप्रमाणे असतील. असं बाबांनी इथे शब्द वापरला आहे की ते व्यक्तित्वावर ओव्हरकोटाप्रमाणे अधर राहतात, नुसते वरवर तरंगतात, त्याचा आचरण होत नाही, ते आतपर्यंत मुरत नाहीत. मन भावांधतेपासून विमुक्त करण्यात आले असले. आता ह्या प्रेरक शक्ती कशा असतात त्याचं एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे, म्हणजे आता पटकन डोक्यात आलं म्हणून. आता नैवेद्य दाखवणे, तर नामदेवांनी कसा नैवेद्य दाखवला की त्याचा हट्ट होता, त्याचा दृढ विश्वास होता की हे देवानी खाल्लंच पाहिजे. मग त्यामागे त्याची प्रेरक शक्ती आणि दृढ विश्वास ह्याचं ते उदाहरण होतं. मग अशी प्रेरक शक्तीनं जर तुम्ही ती क्रिया केली तर त्याला काही अर्थ आहे. मन भावांधतेपासून विमुक्त करण्यात आले असले तरी मनाचे हे विचार स्वातंत्र्य हृदयाचे सहकार्य गमावून मिळालेले असते. म्हणजे जेव्हा रूढी तुम्हाला टाकून तुम्ही नवीन विचारधारेचा अवलंबन करायचा प्रयत्न करता, तेव्हा ती जी अंधानुकरण आहे ते त्यातनं तुम्ही मुक्त झालेले असले तरी तिथे हृदयाचं पूर्ण सहकार्य मिळालेलं नसतं. विवेक झालेला आहे पण विवेकाला हृदयाचं पाठबळ नाही. मग त्यावेळेला ते वरवर ओव्हरकोटप्रमाणे तरंगत राहतात. म्हणजे बाबांनी एका प्रकरणात मागच्या आपण बघितलं की मन आणि हृदय हे कसं पाहिजे, त्यांचं संतुलन पाहिजे. अध्यात्म मार्गावर जर प्रगती करायची असेल तर हृदय आणि मनाचं संतुलन कसं पाहिजे, म्हणजे काय पाहिजे तर हृदयाला जे मनापासून वाटतं ते कृतीत उतरवण्यासाठी किंवा करण्यासाठी मनाने सगळे प्रयत्न केले पाहिजे. मनाचं कार्य काय आहे ते कृतीत उतरवणं. जे हृदयाला वाटतं ते कृतीत उतरवणं हे मनाचं कार्य आहे आणि हृदयाला जे वाटतं ते कृतीत उतरवण्यासाठी मनाने कार्य केलं पाहिजे की ते कृतीत कसं उतरवेल. म्हणजे त्या दोघांचं सहकार्य पाहिजे. पण ज्या वेळेला नवीन तुम्ही ह्या रूढी टाकून द्यायचा विचार करता त्यावेळेला विवेकाने विचाराने ते ॲक्सेप्ट केलेलं असतं, पण हृदयाचं अजून त्यात उर्मी आलेली नसते. मग हे जे हृदयाचं सहकार्य आहे ते मिळवण्यासाठी काय करायचं? गमावलेले हृदयाचे सहकार्य पुन्हा मिळवण्याकरता विवेचनात्मक विचारातून निर्माण झालेले नवीन आदर्श भावना क्षेत्रात फिरून प्रविष्ट झाले पाहिजे. हे जे हृदयाचं सहकार्य गमावलेलं आहे ते पुन्हा मिळवण्यासाठी हे जे विवेकातून विचार निर्माण झालेले आहेत त्याच्यातून जे नवीन आदर्श निर्माण झालेले आहेत ते भावनेच्या क्षेत्रात पूर्ण प्रवेश त्यांचा झाला पाहिजे. जर नवीन विचारांचा भावनेच्या क्षेत्रात प्रवेश झाला तरच हृदयाचं सहकार्य मिळेल. आणि जेव्हा हृदयाचं सहकार्य मिळेल तेव्हा ते कृतीत आणायला मदत होईल. तेथे त्यांनी आपली प्रभावशाली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली पाहिजे. कोणी? भावनांनी किंवा हृदयाने. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे विचारांच्या परीक्षणात ग्राह्य ठरलेल्या कल्पना जर क्रियाशील जीवनात पुन्हा उतरतील
तरच त्यांचा पुरेपूर लाभ झाला असे समजावे. व्यावहारिक जीवनामध्ये उतरत असताना या कल्पनांमध्ये इष्ट ते परिवर्तन होऊन त्या अधिक निर्दोष व स्पष्ट होतात व त्याहूनही अधिक महत्त्वाचा लाभ म्हणजे त्या कल्पना आता अलंकाराप्रमाणे केवळ भूषणरूप न राहता प्रत्यक्ष जीवनाच्या ताण्यामाण्यामध्ये गोवल्या जातात. जेव्हा ह्या सगळ्या अशा नवीन कल्पना आहेत त्या व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा उतरतात तेव्हा कल्पनेप्रमाणे ज्या त्या नवीन कल्पना असतात, नवीन विचार असतात, आदर्श असतात, त्याच्यामध्ये थोडेफार अयोग्य ते बदल करून जेव्हा त्या निर्दोष होतात, स्पष्ट होतात ते नवीन आदर्श, तेव्हा त्यांचा अधिक लाभ होतो. आणि मग असे नवीन आदर्श हे केवळ अलंकार, भूषण किंवा मी इतरांपेक्षा वेगळं काही करतो ही भावना केवळ न राहता त्या जीवनाच्या ताण्याबाण्यामध्ये गोवल्या जातात. म्हणजे तुमच्या जीवनाचा एक भाग होतात. तुम्ही त्या पद्धतीचं जीवन जगायला लागता. शरीयत किंवा कर्मकांडांतील बाह्य नियमनिष्ठा सोडून तरिकत किंवा मोक्षमार्गातील आंतरिक जीवनाच्या सत्यविस्तारात प्रवेश करण्याच्या 2 पायऱ्या आहेत. हा शेवटचा पॅरेग्राफ आहे ह्या प्रकरणामधला. साधकाची लक्षणेमधला भाग 1 आपण बघतोय. असे 4 भाग आहे. साधकाची लक्षणेसाठी बाबांनी 4 भाग डेडिकेट केले. आपण पान नंबर 69 वर शेवटचं पॅरेग्राफचं हेडिंग आहे की विवेचनात्मक आणि निर्णायक विचारांमुळे बुद्धी व अंतःकरण यांच्यात समता उत्पन्न होते. जे विचार विवेकपूर्ण केलेले आहे, विवेचन त्याचं केलेलं आहे, ॲनालिसिस पूर्ण झालेलं आहे आणि निर्णायक आहेत की ते आता कृतीत उतरवायचे आहे, अशा विचारांमुळे बुद्धी आणि अंतःकरण ह्या दोन्हीमध्ये समता उत्पन्न होते. आणि ती जेव्हा उत्पन्न होते तेव्हाच तो बुद्धी आणि मनाचा समतोल स्थापला जातो. आणि असा समतोल स्थापला गेल्यानंतरच आध्यात्मिक मार्गावर प्रगती होऊ शकते. तेव्हा शरीयत म्हणजे जे कर्मकांड आहे त्यातल्या नियमनिष्ठता, बाह्य सगळ्या रूढी सोडून जेव्हा मोक्षमार्ग म्हणजे तरिकतच्या आंतरिक जीवनाच्या सत्यविस्तारात प्रवेश करण्याच्या 2 पायऱ्या आहेत. त्या 2 पायऱ्या कोणत्या? एक म्हणजे गुणदोष विवेचन रहित अंध अनुकरणातील मानसिक जडतेचा त्याग करून मनाला परीक्षणात्मक विचारांनी आंदोलित करणे. रे हो की नाही? परत एकदा शांतपणे वाचते, तोडून वाचते, समजून घेऊया आपण. शरीयतमधून तरिकतमध्ये प्रवेश करण्याच्या 2 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी आहे जे आपण अंधानुकरण करत होतो, अंधपणे रूढींचं अनुकरण करत होतो, त्यातील जे गुण दोष हे सगळं विवेचन न करता, गुणदोषांचं विवेचन ॲनालिसिस न करता अंधपणे आपण अनुकरण करत होतो. त्या अनुकरणात मानसिक जडता होती. हृदयाची स्फूर्ती तिथे नव्हती. तिथे हृदयाची स्फूर्ती नव्हती म्हणून मानसिक जडता होती. तर ती जी मानसिक जडता होती तिचा त्याग करून त्या परीक्षण केलं पाहिजे आणि त्या विचारांनी त्या मनाला आंदोलित केलं पाहिजे. गुणदोष विवेचन रहित जे अंधानुकरण होतं, अंध अनुकरण होतं, पण ते अंधानुकरण कसं होतं? गुणदोषाचं विवेचन न करता केलेलं होतं. त्यामुळे काय येत होती? मानसिक जडता येत होती. मग त्या मानसिक जडतेचा त्याग करून जे परीक्षणात्मक विचार आहेत, विवेकाच्या आधारावर समीक्षण करून केलेले जे विचारत आहेत, अशा विचारांनी मन आंदोलित करणं. आता दुसरी पायरी काय आहे? म्हणजे इथपर्यंत ते विचार, इथे म्हणजे 2 गोष्टी आहेत की जे अंधानुकरण होतं त्याच्याबद्दलचा तुम्ही विचार करताय, समीक्षण करताय, परीक्षण करताय. ते विचार सोडून, तिथली मानसिक जडता सोडून तुम्ही नवीन विचारांनी तुमचं मन भारून गेले. ही पहिली पायरी. कशाची पायरी आहे? शरीयतपासून तरिकतपर्यंत जाण्याची. आता दुसरी पायरी काय आहे?
परीक्षणात्मक विवेकात ग्राह्य झालेली तत्त्वे व्यावहारिक जीवनात उतरवणं. आता इथपर्यंत काय केलं आपण की अंधानुकरणामधली मानसिक जडता सोडून त्या विचारांचं आपण परीक्षण केलं. नवीन विचार आपण गृहीत घेतले, अवलंबले. नवीन विचार आपण आता मनाने आपल्या बुद्धीने ॲक्सेप्ट केले. आता दुसरी पायरी आहे की हे जे परीक्षणाच्या समीक्षणाच्या आधारावर असलेले जे नवीन आदर्श आहेत त्यांना प्रत्यक्ष व्यवहारात कृतीत उतरवून ते आपल्या जीवनाचा एक भाग झाले पाहिजे. आध्यात्मिक सफलतेकरता विचार हा परीक्षणात्मक तर पाहिजेच, पण रचनात्मकही असला पाहिजे. किती सुंदर आहे, फार सुंदर वाक्य आहे की आध्यात्मिक सफलता पाहिजे असेल, आध्यात्मिक मार्गावर प्रगती हवी असेल तर विचार हा केवळ परीक्षणात्मक नको, तर तो रचनात्मकही असला पाहिजे. परीक्षणात्मक विचार तर पाहिजेच, पण असा परीक्षणातून केलेला विचार, प्राप्त केलेलं आदर्श किंवा मूल्य हे प्रत्यक्ष व्यवहारातही आणलं पाहिजे. म्हणजेच तो रचनात्मक झाला पाहिजे. परीक्षणात्मक विचार तेव्हाच रचनात्मक होईल जेव्हा तो प्रत्यक्ष जीवनात उतरेल, आचरणात उतरेल, व्यवहारात त्याचं आचरण तसं होईल, तेव्हाच तो परीक्षणात्मक विचार रचनात्मक होईल. आणि ही झाली दुसरी पायरी शर्यतपासून तरीकतपर्यंत पोहोचण्याची, म्हणजेच कर्मकांडापासून मुक्तीच्या मार्गावर, प्रत्यक्ष मार्गावर पोहोचण्याची. समीक्षणात्मक व निर्मितीक्षम विचारांमुळे साधकामध्ये सद्गुण विशेषांचा परिपोष होतो. असं जेव्हा समीक्षण किंवा निर्मितीक्षम विचार असतात त्यामुळे जो जीवात्मा आहे, जो अध्यात्म मार्गावर चालत असलेला साधक आहे, त्याच्यामध्ये चांगल्या गुणांची वाढ होते. व अशा रीतीने पूर्वतयारी पूर्ण झाल्यावर साधकाची बुद्धी व हृदय यांच्यात समता येऊन मुक्त व दिव्य जीवन प्रस्फुटित होते. आणि जेव्हा अशा पद्धतीने पूर्ण तयारी होते, म्हणजे काय की जे अंधानुकरण विवेकाने केलेलं नव्हतं, विचारसंमत नव्हतं, तर गुणदोष विरहित नव्हतं, तर त्या अंधानुकरणातले सगळे हे गुणदोषाची चर्चा करून, तिथल्या मानसिकतेचा त्याग करून, विचाराने विवेकाने, परीक्षणाने, समीक्षणाने जे विचार अवगत केले आहेत त्यांचं प्रत्यक्ष कृतीत आचरण केल्यानंतर त्या साधकाची अशी जी पूर्ण तयारी झाल्यावर त्या साधकाचं बुद्धी आणि हृदय ह्यांच्यात समतोल प्रस्थापित होतो, त्यांच्यात समता येते. आणि मग अशी समता किंवा बुद्धी आणि हृदयात समतोल निर्माण झाल्यानंतर त्या साधकाचं जीवन जे आहे ते मुक्त किंवा दिव्य जीवनामध्ये प्रस्फुटित होतं, रूपांतरित होतं. जय बाबा. कुणाला काही प्रश्न विचार, खूप किचकट पण फार महत्त्वाचं प्रकरण आहे होतं. आता पुढचंही तेच आहे की प्रकरण नंबर 7 आहे साधकाची लक्षणे, आणि त्याच्यात भाग दुसरा आहे की काही दिव्य गुणविशेषांवर साधकाचे, म्हणजे इथे पहिल्या भागात काय सांगितलं, साधकाची लक्षणं काय असतात, मग त्या आंतरिक जीवनामध्ये तो साधक प्रवेश कशा रीतीने करतो हे आपण आधीच्या प्रकरणात बघितलं. आता पुढच्या प्रकरणामध्ये त्या साधकाचे दिव्य असे काय गुणविशेष असतात याच्याबद्दल बाबांनी सांगितले. तर त्यापूर्वी कुणाला काही विचारायचं आहे का, काय बोलायचं आहे का, सांगायचं आहे का, जरूर सांगा. जय बाबा. थोडा भाग परत रिपीट करायला लागेल. प्रकरण 7 साधकाची लक्षणे, भाग दुसरा, काही दिव्य गुणविशेष. पॅरेग्राफचं नाव आहे अध्यात्म जीवनास आवश्यक असलेले गुणविशेष परस्परावर आश्रित असतात. मनुष्याचे आंतरिक जीवन सुसंवादित व जागृत होण्याकरता त्याच्यामध्ये काही दिव्य गुणविशेषांचा विकास होऊन ते त्याच्या दैनिक कर्तव्यांमध्ये अभिव्यक्त झाले पाहिजेत. किती छान वाक्य सुरुवातीचंच की ज्याच्यामध्ये सगळं काही आलं. माणसाचं जे आंतरिक जीवन आहे, आंतरिक जीवन म्हणजे अध्यात्म जीवन, ईश्वराशी एकरूप होण्याचा साठी जो मार्ग आहे
त्या मार्गावर चालू पडलेलं, प्रगत होत असलेलं, पथप्रविष्ट झालेलं असं जीवन, ते आंतरिक जीवन जे मनुष्याचं आहे ते सुसंवादित आणि जागृत होण्यासाठी. जागृत कशासाठी व्हायचं? ईश्वराशी मिलन होण्यासाठी, ईश्वराशी एकरूप होण्यासाठी. अशा जीवनामध्ये काही दिव्य गुणविशेषांचा, गुणांचा विकास होऊन ते गुण त्याच्या रोजच्या दैनिक जीवनामध्ये प्रकट झाले पाहिजे. की जसं आपण आधीच्या प्रकरणात बघितलं की फक्त विचार नव्हे, तो आचारही असला पाहिजे, तसा आचरण झालं पाहिजे. आता असे कोणते गुणविशेष आहेत? जसं सामान्य जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये ज्ञान आहे, धारिष्ट्य आहे, बऱ्याच गोष्टींचा, गुणांचा, गायन आहे, खेळ आहे, अशा बऱ्याच गुणांचा विकास मुलांमध्ये करण्याची कडे प्रवृत्ती असते पालकांची, मुलांची. आणि मग ते सगळं आपलं वापरण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. तसंच अध्यात्म जीवनामध्ये काही गुणवैशिष्ट्यांचा विकास होऊन त्यांचं आचरण कृतीत, दैनिक जीवनात येणं जरुरी असतं. कोणताही एखादा विशिष्ट गुण अलग करून पाहिल्यास फार महत्त्वाचा दिसला नाही तरी इतर महत्त्वपूर्ण गुणविशेषांशी असलेला त्याचा संबंध विचारात न घेता त्याचे मूल्यमापन करणे बरोबर नाही. कुठला एक गुणविशेष एकटा नसतो, त्याच्याबरोबर इतर पण गुण आलेले असतात आणि त्या सगळ्यांचा परस्पर संबंध करूनच त्याचं मूल्यमापन करता येतं. आता म्हणजे काय? म्हणजे काय? उदाहरणार्थ सत्शीलता, पवित्रता, खोटे न बोलणे, इमानदारी, ह्याच्याबरोबरच असले पाहिजे. कठोरता नको हृदयाची, तिथं सहृद हृदय पाहिजे, दुसऱ्याचा विचार करणारं, दुसऱ्यावर प्रेम करणारं, निस्वार्थ सेवा, वचनपूर्ती करण्याची प्रवृत्ती, हे सगळं काय झाले? गुणविशेष झाले. आणि ते एक दुसऱ्यांशी संबंधित असतात, बांधील असतात, ते सगळे एकमेकांना सहाय्यक असतात. अध्यात्म जीवनामध्ये हे सर्व गुणविशेष परस्पर आश्रित, एकमेकांवर आधारलेले, एकमेकाच्या आश्रयाने राहिलेले व एकमेकांना सहाय्यक असतात. त्यांचा परस्पर संबंध इतका दृढ आणि सारगर्भित असतो, म्हणजे त्याचा मूल्य असतं त्याच्यात, की त्यापैकी एकाही गुणाची अवहेलना केली तर बाकीच्या अनेक मौलिक गुणांची माती होते. आता इथे समजा एखादा माणूस आहे, त्याच्यात खोटे न बोलणे, इमानदारी, सहृदता, निस्वार्थ सेवा सगळं आहे, पण त्याचं चारित्र्य जर सत्शील नसेल तर इतर सगळ्या गुणांची माती होते. किंवा कुठलाही एक सत्शील आहे, पवित्र आहे, खोटे न बोलणे, हे सगळं आहे, पण त्यात निस्वार्थ सेवा नाही किंवा वचनाची पूर्ती नाही, असा कुठलाही एक अवगुण असेल तर इतर सगळ्या गुणांचं महत्त्व कमी होऊन जातं. तेव्हा प्रत्येक सद्गुणाच्या यथार्थ उपयोगितेचा विचार केल्यास त्याची पूर्ण जीवनास अनिवार्य आवश्यकता असल्याचे दिसून येते. म्हणून कुठलाही एक गुण जर असेल, त्याचा अगदी योग्य असा उपयोग जर केला, आयुष्यासाठी विचार केला, तर त्या पूर्ण जीवनासाठी तो किती आवश्यक आहे, अनिवार्य आहे, ते दिसून येतं. आता हे जे म्हणजे कसं की समजा हे सगळे गुण आपण आधी बघितले, त्या गुणांबरोबरच जर राग, द्वेष, अहंकार, लोभ, वासना असे षड्रिपू असतील तर त्या गुणांचं महत्त्व कमी होतं. मग ते षड्रिपूवर पहिल्यांदा कंट्रोल करणं, नियंत्रण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक मनुष्य पुढचा पॅरेग्राफ आहे धीरता आणि चिकाटी, की धैर्य पाहिजे, चिकाटी पाहिजे. प्रत्येक मनुष्य हक्काने सत्याचा, म्हणजे कसलं? गॉड रिअलायझेशन, ईश्वरी साक्षात्कार. प्रत्येक मनुष्य हक्काने सत्याचा उत्तराधिकारी आहेच. म्हणजे प्रत्येक
जीवात्म्याचं अंतिम ध्येय हे गॉड रिअलायझेशन, मोक्ष किंवा मुक्ती आहे. म्हणजे प्रत्येक जीवात्मा हा त्याचा हा अधिकार आहे, उत्तराधिकारी आहे. गॉड रिअलायझेशन किंवा सत्य प्राप्ती किंवा ईश्वराशी मिलन हा त्याचा अधिकार आहे. परंतु सत्यसंपन्नता प्राप्त करण्याकरता सत्संपन्नता प्राप्त करण्याकरता त्याची आध्यात्मिक तयारी असली पाहिजे. आणि ही तयारी होण्याकरता अनेक जन्मांचा धीरतापूर्वक व चिकाटीचा अभ्यास पाहिजे. हे सत्य ह्या सत्याने संपन्न होण्यासाठी म्हणजे ईश्वराशी मिलन होण्यासाठी त्याची तयारी पाहिजे, आध्यात्मिक तयारी पाहिजे. आणि ती तयारी एका जन्मात, एका क्षणात, एका चुटकीत होत नाही. तर कैक जन्मांचा अभ्यास पाहिजे, धैर्याने आणि चिकाटीने असं कैक जन्मांचं आचरण पाहिजे. तेव्हा त्याला त्या सत्याची प्राप्ती होईल. असं नाही की ह्या जन्मात केलं किंवा या जन्मातसुद्धा काही लोक आपण बघतो, हां मी करत होते जप तप उपास तापास सगळं करते, आता सगळं सोडलं. नित्यपाठ होतं, भजन होतं, वाचन होतं, आता काही नाही करत. अरे थोडे दिवस केलं आणि सोडून दिलं. पूर्वार्धात केलं, उत्तरार्धात सोडलं, किंवा पूर्वार्धात नाही केलं आणि उत्तरार्धात सुरू केलं तर एक वेळ समजू शकतं. ह्या जन्मातच तुम्ही काही दिवस करून काही दिवस सोडलं. मी पूर्वी फार सत्यशील होते, मी पूर्वी सगळं सांभाळायचं, असं नसतं. हे जे गुण आहेत ह्यांचं आचरण, ह्या आचरणात आणणं हे सतत पाहिजे. आताच केलं आणि मग सोडलं असं नाही. कैक जन्म, आत्ता या जन्मात तर सतत पाहिजेच, पण कैक जन्मांमध्ये ते सतत आचरणात आणलं पाहिजे. कैक जन्मांचा असा अभ्यास पाहिजे की तो धीराने आणि चिकाटीने ह्या सद्गुणांचा परिपोष वाढ झाली पाहिजे आणि ती आचरणात आणली पाहिजे. तेव्हा साधकाला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींमध्ये कधीही न मावळणारा उत्साह व कधीही हार न होणारी धीरता या दोहोंचा योग पाहिजे. किती सुंदर की त्या साधकामध्ये असं धारिष्ट्य पाहिजे, धैर्य पाहिजे आणि इतका अतूट उत्साह पाहिजे, कधीही न मावळणारा असा उत्साह पाहिजे. ह्या दोन्हींचा संयोग पाहिजे. उत्साह पण पाहिजे. का पाहिजे उत्साह? कारण तो हृदयातून स्फुरलेलं असतं, तेव्हाच हृदयाचा आणि मनाचा समतोल होईल. कारण शुष्क कंटाळवाणं इथे झालं तर ती रूढी होईल. म्हणून हृदयाचा उत्साह पण पाहिजे आणि धीरता पण पाहिजे, अडीक धीरता पाहिजे. सत्यानुभूती प्राप्त करण्याकरता मनुष्याने एकदा दृढ निश्चय केला म्हणजे त्याच्या मार्गात अनेक अडचणी उत्पन्न झाल्याचे त्याला आढळून येते. व फारच थोडे लोक चिकाटीने आणि धैर्याने आपला प्रयत्न अखेरपर्यंत चालू ठेवतात. विघ्नांनी अभिभूत होऊन, अभिभूत म्हणजे पराभूत, विघ्नांनी अभिभूत होऊन प्रयत्न सोडून देणे सोपे आहे. याच्यात फार स्पष्ट करण्यासारखं नाही, सोपे वाटण्यात म्हणून आपण पुढे चाललो आहे की तुमचा मनाचा दृढ निश्चय पाहिजे. अनेक अडचणी, इतकं सहज काहीच नसतं, अनेक अडचणी येणार त्याच्यामध्ये, पण त्या अडचणीने धीराने आणि चिकाटीने तोंड देऊन आपला प्रयत्न शेवटपर्यंत चालू ठेवला पाहिजे. ह्या अडचणींनी पराभूत होऊन प्रयत्न सोडून देणं सोपं आहे. तर इथे बाबांनी एक गोष्ट सांगितली. पुण्यातील एका गृहस्थांच्या गोष्टीमुळे हा मुद्दा स्पष्ट होईल. एक धार्मिक पुस्तक वाचून या गृहस्थांच्या मनात सर्वस्वाचा त्याग करण्याची उर्मी उत्पन्न झाली. हे पुण्यातले एक गृहस्थ होते. एक धार्मिक त्यांनी पुस्तक वाचलं आणि त्यांना स्फूर्ती झाली, त्यांना अशी इच्छा झाली की सगळ्याचा त्याग सोडून आपण संन्यास घ्यायचा. अशी उर्मी उत्पन्न झाल्याबरोबर ते पुणे सोडून जवळच्या जंगलात गेला. तेथे एका झाडाखाली बसून हातात माळ घेऊन तो देवाच्या नावाचा जप करू लागला. प्रतिक्षणी उत्साह कमी होत असतानाही आणि बराच त्रास सहन करून त्याने आपला जप चालू ठेवला. सूर्यास्तानंतर त्याला सर्व बाजूंनी भयभीत झालेल्या प्राण्यांच्या आरोळ्या ऐकू आल्या. रात्रीच्या वाढत्या अंधारात या आरोळ्याही वाढत गेल्या. तरीसुद्धा त्याने आपला निश्चय व चिकाटी सोडली नाही. परंतु जेव्हा त्याला अंधारातून एक मोठे अस्वल स्वतःकडे येताना दिसले तेव्हा त्याने जीवित रक्षणाकरता
पलायन सुरू केले. 7 मैलपर्यंत वेगाने धावत जाऊन तो पुण्यातील एका दुकानाजवळ पोहोचला आणि तेथेच बेशुद्ध झाला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने भोवताली जमलेल्या लोकांना आपली साहस कथा सांगून त्यांचे मनोरंजन केले. परंतु त्या क्षणापासून त्याची त्यागवृत्ती असताच गेली. म्हणजे काही दिवससुद्धा त्यांचा तो त्या गोष्टीने स्फूर्ती झालेला असा गृहस्थ की सर्व संघ परित्याग करण्यासाठी तो त्याग करून जातोही, पण तिथल्या संकटांना तोंड देऊन तो पुन्हा पळून येतो. लोकांना त्याने आपली साहस कथा सांगून त्यांचं मनोरंजन केलं, पण त्याच्यामधली ती त्यागवृत्ती ती संपून गेली. असं चालत नाही. हे कैक जन्मांचं हे चिकाटीचा अभ्यास असतो आत्म्याचं उत्थान करण्यासाठी. तेव्हा कुठे ते ध्येय साध्य होतं. पुढचा पॅरेग्राफ आहे, जग जसे असेल त्याच स्वरूपात त्याचा स्वीकार करणे. की जसं आहे जगाला बदलवण्याचा प्रयत्न आपण करू नये, ते शक्य होत नाही. ते आहे तसंच स्वीकारून आपण कसं त्या मार्गात पुढे जाऊ हे आपल्याला बघायला पाहिजे. आध्यात्मिक प्रयत्नामध्ये शारीरिक प्रयत्न व धैर्य तर पाहिजेच, पण त्याचबरोबर न डगणारी सहिष्णुता आणि अचल नैतिक धैर्यही आवश्यक आहे. नैतिक धैर्य पाहिजे, अढळ असं, आणि सहिष्णुता पण पाहिजे. जग मायेत फसले असून निस्सार वस्तूंवर आसक्त आहे. ज्या गोष्टींमध्ये काहीही सार नाही, तथ्य नाही, अशा गोष्टींवर जग भाळलेलं आहे. इथे तुम्हाला एक छोटं पण म्हणजे इतरांच्याही आयुष्यात अनेक गोष्टी घडलेल्या असतील, त्यांनी त्या जरूर शेअर कराव्या. पण मी माझ्या वडिलांचं आता त्यांनी स्वतः सांगितलेलं नाही. आता मी 15 दिवसापूर्वी वडिलांना घेऊन त्यांचं गावी पाथर्डीला गेले होते. तेव्हा तिथे इतरांनी त्यांच्या शेजारी तेव्हा जे राहत होते गुगळे म्हणून, ते डॉक्टरांचे मुलगा आहेत सतीश गुगळे, ट्रस्टी आहेत एका संस्थेचे, शिक्षण संस्थेचे. त्यांनी स्वतः आम्हाला ही हकीकत तिथे सांगितली की पूर्वी माझे वडील ज्या घरात राहायचे त्याला मारवाडनीची माडी म्हणायचे. तिथे खाली त्यांचं ऑफिस होतं, ते वकील असल्यामुळे वरती राहायचं. तर वरती त्या एक दिवस असंच भिंतीच्या खपल्या बुडतात ना, तसं होऊन ते तिथं पडायला लागल्यासारखं झालं आणि आत बघितलं तर असे मोठे मोठे 3-4 हंडे होते, ज्याच्यात सोनं नाणं दागिने त्या काळचं खूप मोठा खजिना भिंतीमध्ये जी घरमालकीण होती तिने पुरून ठेवलेला होता आणि तो सगळा उघडा झाला. ताबडतोब वडिलांनी त्यावेळेला फोन नव्हते, तार करून त्यांना बोलवून घेतलं. त्या घरमालकिणीला बोलवून घेऊन ते सगळेच्या सगळे हंडे, ते सगळं सोनं नाणं सगळं काही त्यात, नाणी होती, सोनं दागिने सगळं त्यांच्या चांदी बिंदी भांडी त्याची सगळी हवाली केली. एकही वस्तू त्यांनी ठेवून घेतली नाही. आणि ज्या वेळेला त्यांची स्वतःची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खूप हालाखीची होती, कारण अनेक नवीन वकिली अनेक तत्वांवर ती चालवायची, त्यामुळे मग ती अशी यथातथाच होती. तिनं येऊन ते सगळं घेऊन गेले आणि तिनं सांगितलं तुम्हाला यातनं काय हवं ते घ्या. त्याने एकाही वस्तूला हात लावला नाही, काहीही घेतलं नाही. आणि मग शेवटी तिने जे एक नाणं दिलं होतं ते नाणंसुद्धा त्यांनी बंद पाकिटात बंद केलं आणि त्या घराच्या पेपरबरोबर त्या फाईलमध्ये ठेवून दिलं. आणि हे सांगणाऱ्या गृहस्थांनी सांगितलं की ती फाईल जेव्हा आम्ही उघडली काही वर्षांनी तेव्हा आम्हाला ते नाणंसुद्धा त्यात परत मिळालं, ते सुद्धा त्यांनी घेतलं नाही. त्याच गावामध्ये त्यांनी कॉलेज स्थापन केलं, हायस्कूल स्थापन केलं, बोर्डिंग स्कूल स्थापन केलं यंग एजमध्ये. पण त्या कुठल्याही संस्थेत त्यांनी कुठलाही फायदा घेतला नाही. हे जे समाजासाठीचं देणं आहे, तिथं गावोगाववरनं मुलं यायची, त्यांची राहायची सोय नव्हती, ती आधी दूर केली. हायस्कूल कॉलेजची सोय नव्हती, ती दूर, कॉलेज नव्हतं त्या गावामध्ये, त्याची स्थापना केली. अनेक कटकटी आणि कायदेशीर बाजू असतात त्या सगळ्या सांभाळल्या. कुठल्याही संस्थेत कुठलंही पद भूषवलं नाही. स्वातंत्र्याच्या लढाईतही ते वेगळ्या पद्धतीने होते, पण त्याचेही फ्रीडम फायटरचे कुठलेही बेनिफिट त्यांनी घेतलेले नाही. जी निस्वार्थ सेवा आपण म्हणतो ही काहीशी अशा पद्धतीची असावी असं मला वाटतं. आपल्यालाही बऱ्याच लोकांकडे अशी बरीच उदाहरणं असू शकतील. मला हे माहीत आहे जवळचं, आणि तेही स्वतः वडिलांनी सांगितलं नाही. तर आता त्यांना भेटायला जेव्हा खूप लोक तिथे आले तर फक्त हात जोडत होते, त्यांच्या डोळ्यात फक्त प्रेम आणि आदर होता आणि जय बाबा. इतकी लोक भेटायला आले आणि फक्त जय बाबा म्हणत होते.
पण हे असं हे जे आहे की ही माया आहे, ती जे काही आहे तिचं धन दौलत ते तिचं तिला सुपूर्द करणं, मी इथे राहतो म्हणून माझं झालं असंही नाही. ते त्यांचं त्यांना सुपूर्द करून त्याच्यावर एका ह्याच्यावरही लोभ न ठेवणं, ह्या ज्या निस्सार गोष्टी आहेत हे खरे बाबांचे शिकवणूक आणि हे बाबांचा प्रेमाचा आणि बाबांच्या ह्याचा प्रभाव म्हणता येईल आपल्याला. तर हे कशामुळे माझ्या लक्षात आलं, एक तर आत्ताच घडलेलं आहे. नॅचरली मला अभिमान वाटणार की माझ्या वडिलांबद्दल तिसरा माणूस असं त्यांच्यासमोर सांगतो, आणखी गावच्या इतर कैक लोकांसमोर, दोन डझन लोकांचं तिथेच होती आणि शेकडो येऊन भेटून गेले. तर हे जे वाक्य आहे की जग मायेत फसले असून निस्सार वस्तूंवर आसक्त आहे, तर त्यांना काही आसक्ती नाही, त्यांचं स्वतःचं जीवन अगदी सिंपल होतं. म्हणून जगाची रीत ही साधकाने स्वतः करता निश्चित केलेल्या आदर्शाच्या विरुद्ध असते. जगाची रीत जी असते ती वेगळी असते. हेच दुसऱ्या कोणाला खजिना सापडला असता तर त्यांनी काय केलं असतं त्याचा विचार करायचा मी. जगातून पळून जाऊन त्याचे काम भागत नाही. हे जग बेकार आहे, ती मारवाडीन लबाड आहे, ती मला इतका त्रास देते, घर खाली कर म्हणते, एवढं भाडं मागते, ह्या गोष्टी विचार नाही. जग जसं आहे तसंच ते ॲक्सेप्ट करावं लागेल आणि आपण आपल्या मार्गाने चालायला पाहिजे. जगाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर तक्रार करून मग मी म्हणून असं वागेल, ही अजिबात नाही. हाच तर डेंजर पॉईंट आहे. समोरचा कसाही असू दे, आपण आपला जो मार्ग आहे निर्धारित त्या मार्गानेच चाललं पाहिजे. म्हणून जगातून पळून जाऊन त्याचे काम भागत नाही. ज्या गुणविशेषांच्या द्वारा तो जगाचा सामना करून त्याचा स्वीकार करू शकेल, त्याचा स्वतःमध्ये विकास करण्याकरता त्याला जगात पुन्हा परत यावे लागेलच. कारण त्याच्या गुणदोषाचा जे काही आहे त्याचा सामना करावाच लागेल. पुन्हा पुढच्या जन्मात पण त्याला त्याचा सामना करावाच लागेल. म्हणून हे जग बेकार आहे म्हणून आत्महत्या करून पण भागत नाही. ती केली तरी परत त्याच जगात यावं लागणार की जे गळ पुन्हा विविध गुणविशेषांनी भरलेला आहे. म्हणून स्वतःचा विकास करण्यासाठी जोपर्यंत आपल्या आत्म्याचा विकास होऊन आपण परमात्म्याशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत परत या जगात यावंच लागणार आहे. कित्येक वेळा त्याला जगरीती आवडली नाही. म्हणजे जसं आपले साने गुरुजी, फार वाईट वाटतं, त्यांचे इतकं आदर्श होते आणि त्या आदर्शांनी ते जगत होते. एकच चुकलं म्हणजे त्याने आत्महत्या करायला नको होती. हे जग वाईट आहे म्हणून जगापासून दूर जाऊन उपयोग नाही, हेच इथं सांगितलं. कित्येक वेळा त्याला जगरीती आवडली नाही तरी जगसेवेच्या द्वाराच त्याला आपला मार्ग काढावा लागतो. हे जग कसंही असलं, जगाची रीती आवडली नाही तरी ह्या जगात राहूनच त्याला त्याचा मार्ग काढावा लागणार आहे. त्या जगालाच त्याला सेवा निस्वार्थपणे द्यावी लागणार आहे. आपणाला जाणण्यास असमर्थ असलेल्या आणि आपल्या बाबतीत अनुदार असलेल्या जगावर प्रेम करून त्याची सेवा करायची असेल तर साधकाने कधीही संपुष्टात न येणारी सहिष्णुता संपादन करावी लागेल. हे जग जसंही आहे त्याच्या गुणदोषासह त्याला स्वीकारायला पाहिजे. आणि आपल्याला ते जग समजून घेत नाही म्हणून ते अनुदार आहे. आपल्यावर त्याचा काही अन्याय होत जरी असला तरीही त्याच जगावर प्रेम करून निस्वार्थपणे त्याची सेवा करायची असेल तर अशासाठी जी सहिष्णू भाव आहे, प्रेम आहे, आत्मीयता आहे, जो सहिष्णू भाव आहे तो हृदयात जागवला पाहिजे. आणि तो हृदयात जर जागवला तरच अशा जगाची, ज्या जगाचं तुमच्याबद्दल तक्रार आहे, ज्या जगाबद्दल तुमची तक्रार आहे त्या जगावर तुम्ही प्रेम करून त्याची सेवा करू शकाल. केव्हा? जेव्हा अशी सहिष्णू भाव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जागवाल. मुमुक्षू ज्या मानाने साधना पथात प्रगत होतो त्या मानाने त्याला गुरुचा सहवास अधिक लागतो. जसा जसा हा मुमुक्षू आहे, जीवात्मा अध्यात्म मार्गावर प्रविष्ट झालेला, प्रगत झालेला, त्याच्यात त्याने एंट्री केलेली आहे अध्यात्म मार्गावर, असा जीवात्मा जसा जसा प्रगत होईल तसा तसा त्याला गुरुचा सहवास जास्त लागतो. त्याचे खऱ्या प्रेमाविषयीचे अनुभवजन्य ज्ञान उत्तरोत्तर वाढत जाते आणि ह्यामुळे अनुभवावर आधारलेलं ज्ञान त्याचं अधिकाधिक वाढत जातं आणि ते कसं खऱ्या प्रेमावर आधारलेलं. ह्यामुळे सांसारिक व्यवहारातील प्रीतिशून्यता, कठोर तिरस्कार,
हृदयभेदी औदासीन्य आणि धुमसत राहणारा द्वेष पाहून त्याचे अंतःकरण व्यथित होते. ह्या पॅरेग्राफचं नाव आहे सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे काय? आपलेपणा, प्रेम, दयाळ हे सगळं ह्या सहिष्णू शब्दामध्ये सामावलेलं आहे. आपल्या सगळ्यांना मराठी माणसांना सहिष्णूचा भाव अर्थ चांगला माहिती आहे की एका शब्दामध्ये किती गुणवैशिष्ट्य सामावलेले आहेत. तर ह्या जगामध्ये जी प्रीतिशून्यता असते, तिरस्कार असतात, कठोरपणा असतो, औदासीन्य असतं, सतत धुमसत राहणारा द्वेष असतो, हे सगळं बघून त्याचं अंतःकरण व्यथित होतं, जसं साने गुरुजींचं झालं होतं. हे सर्व आघात म्हणजे त्याच्या सहनशीलतेची परीक्षा असतात. जेव्हा जग कित्येक प्रसंगी उदासीन किंवा विरुद्ध बनते तेव्हा संसारी मनुष्यही दुःखित होतो, परंतु मानवी स्वभावापासून तो जास्त चांगुलपणाची अपेक्षा करत नाही. या सर्व गोष्टींना काही इलाज नाही असेच तो समजत असतो व त्यामुळे त्याच्या हृदयात जो हळुवारपणाचा अभाव होतो त्याने त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होते. असं झाल्याने काय होतं? त्याच्या हृदयात जो हळुवारपणा आहे, सहिष्णू भाव कमी आहे, तो कमी होतो. सहिष्णू भाव तुमच्या हृदयातला कमी झाला तर ह्या दुःखाची तीव्रता कमी होते. उलट पक्षी असं व्हायला नको. ह्या उलट साधकाने गंभीर तर प्रेमाचा आस्वाद घेतला असतो. त्याला प्रत्येक आत्म्यातील प्रच्छन्न संभाव्यतेची जाणीव असते. प्रत्येक आत्म्यामध्ये जी सुप्त प्रगती आहे, प्रत्येक आत्मा हा शेवटी जीवात्म्याला परमात्म्याला मिळणारच आहे. ही जी संभाव्यता आहे ती साधक जाणतो. आता जरी ही व्यक्ती द्वेषपूर्ण असेल, कठोर असेल, उदासीन असेल, तरी एक ना एक दिवस हा जीवात्मासुद्धा परमात्म्याला मिळणारच आहे. हे तो साधक, खरा साधक जाणून असतो. जी सुप्त शक्ती असते, सुप्त संभाव्यता असते त्या आत्म्याच्या प्रगतीची, ती तो जाणून असतो. त्याचप्रमाणे स्वतःस ज्ञात व साध्य असलेल्या प्रेमाचे स्वारस्य जर जगाने अस्पष्टपणे का होईना पण ओळखले असते तर जीवन हल्लीहून कितीतरी सौंदर्यपूर्ण झाले असते याची जाणीव त्याला सतत विव्हल करते. आणि त्याला मग विव्हलता येते. त्याच्या जागी दुःखी होतो, तो कष्टी होतो की माझ्या हृदयात जे प्रेम आहे, सहिष्णू भाव आहे, हे थोडं जरी जगाने ओळखलं असतं, अस्पष्टपणे का होईना ओळखलं असतं, तर जीवन किती सौंदर्यपूर्ण झालं असतं आहे, ह्याच्याहून किती सुंदर जीवन झालं असतं, ह्याची त्याला एक टोचणी राहते आणि ती त्याला दुःखी करत राहते. मला वाटतं 6 मिनिट आहे. ठीक आहे. कुणाला काही विचारायचं आहे, शेअर करायचं आहे, बोलायचं आहे तर थांबूया, नाहीतर पुढे वाचते. काही हँड रेज असतील तर मला माहीत नाही. कुणाचाही हँड रेज झालेला नाही आहे आणि आजकालच्या चॅटमध्ये पण काही कोणी टाकत नाही जय बाबा शिवाय. ठीक आहे. ओके. आणि आज प्रार्थनेचं बघून घेशील, कुणाला घ्यायची आहे ते. मी पुढचा पॅरेग्राफ वाचते, तोपर्यंत तू प्रार्थनेचं बघून चॅटमध्ये टाकून ठेव. पुढचा पॅरेग्राफ आहे नैतिक धैर्य आणि आत्मविश्वास. जगरीतीला आव्हान न देता साधकाने तिच्यासमोर मान तुकवली असती तर सहिष्णुतेचा प्रश्न त्याला बिकट झाला नसता. परंतु सर्व जगाने विरोध केला तरी स्वतःच दृगोचर झालेल्या उच्चतर जीवनाच्या आदर्शास निष्ठेने चिकटून राहणे हे त्याचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन बसते. याचं उदाहरण म्हणजे बाबा प्रेमी. म्हणजे काय सांगितलं आहे ह्याच्यामध्ये की जग कसं पण चालू दे, त्याची कशीही आव्हानं असू दे, त्याच्या पुढे तो मान न तुकवता आपला सहिष्णू मार्गाचा अवलंब करतो. जगाने किती जरी विरोध केला तरी त्याला स्वतःला जे रहस्य उलगडलं आहे, जी गोष्ट त्याला प्राप्त झालेली आहे, त्या आदर्शाला जीवनाच्या आदर्शाला तो निष्ठेने चिकटून राहतो. ह्याच्यातच त्याचं कर्तव्य असतं. स्वानुभूत श्रेष्ठ म्हणजे स्वतःचा अनुभवलेलं असं श्रेष्ठतर सत्याबद्दल निष्ठावंत होण्याकरता कधीही न डगमगणाऱ्या नैतिक धैर्याची व अजून
सत्य अभिमुख न झालेल्या लोकांची उपहास व द्वेष यांना सामना देण्यास तत्पर असण्याची आवश्यकता असते. या बिकट संग्रामात त्याला सद्गुरूंची व अन्य सहसाधकांची नेहमी मदत होतच असली तरी सत्याकरता सदा सर्व काळ दुसऱ्याच्या सहाय्याची अपेक्षा न करता एकट्याने झुंजत राहण्याची शक्ती त्याने वाढवली पाहिजे. स्वतःमध्ये आणि सद्गुरूमध्ये दृढ विश्वास असल्यानेच असे परमश्रेष्ठ नीतिधैर्य अंगी बांधते. जगावर प्रेम करून सद्गुरूंच्या रीतीने त्याची सेवा करणे हे दुर्बल हृदयाचे काम नाही. ह्या जगालाच फेस करत त्या जगावर तरीही प्रेम करायचं आणि जगावर प्रेम करून सद्गुरूंनी जी रस्ता दाखवला आहे त्या रस्त्याने जाणं आणि त्या पद्धतीने त्या सद्गुरूची सेवा करणं, जगाची निस्वार्थ सेवा करणं हे ऐऱ्यागेऱ्याचं काम नाही, दुर्बल हृदयाचं काम नाही. तेथे पाहिजे जातीचे म्हणजे ती जाती नव्हे, पण ज्यांचं धारिष्ट्य आहे, ज्यांच्या मनात सहिष्णू भाव आहे तेच केवळ अशा पद्धतीचं जीवन जगू शकतात. आपण मला वाटतं इथे थांबूया, कारण पुढचा पॅरेग्राफ छान आहे, मोठा आहे, घाईने संपवण्यासारखा नाही आहे. थँक्यू बाबा. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग. थँक्यू केतकी. जय बाबा. आपण 2 मिनटं राहिलेली आहेत. आज प्रार्थना कोण म्हणतं आहे?